वाडे येथे समाधान महाजन या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला। सुट्टे भोगून पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी जात असताना तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन वय 23 वर्ष याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती। वाडे गावात जवानाचे पार्थिव पोहोचताच सजविलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भारतमातेच्या घोषणा देत गावातून दर्शन यात्रा काढण्यात आली। यावेळी नागरिक, महिला, तरुण मंडळी, आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते। या शहीद जवानावर वाडे येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शहीद जवानाला त्यांचा पुतळा प्रसाद रामकृष्ण माळी वय 5 वर्ष हा चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्निडाग देण्यात आला। अंत्ययानेस नागरिक, महिला, तरुण मंडळी, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भारत मातेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता। समाधान सखाराम महाजन वय 23 वर्ष हे 40 RJNK पुंछ येथे आर्मीमध्ये पोस्टिंगवर कार्यरत होते। ते वाडे येथे एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आलेले होते। सुट्टी उपभोगून कर्तव्यावर हजर होणे कामी परतीचा प्रवास करत असताना मालपूर, आग्राजवळ रेल्वे अपघातात दि. 23 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या त्यांचा मृत्यू झाला होता। या जवानाचे पार्थिव दि. 25 रोजी गुरुवारी दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आले होते। जवानाच्या घरी पार्थिव आणल्यानंतर जवानाच्या आई, वडील, पत्नी, काका, काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला। यावेळी घरीही पोलीस व नाशिक आर्मी गार्ड यांनीही जवानास सलामी दिली। तेथून सजविलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते। गावात व स्टँड परिसरात रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। मिरवणुकीत 300 मीटरचा तिरंगा आकर्षण ठरला। तिरंगा विद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात धरून मिरवणूक निघाली। डीजेवर देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता। भारत माता की जय देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता। त्यानंतर गावालगत फ्लॅट भागात या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आमदार किशोर पाटील, भैयासाहेब पाटील, संजय पाटील, राजेंद्र परदेशी, जालिंदर चित्ते, भडगाव निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, लिपिक MM कोळी, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील व भडगाव पोलीस स्टेशनचे 30 पोलीस हजर होते। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव।